दुपारचे 12:10. आता आम्ही बाहेर फिरायला चाललोय. कुठं चाललोय हे गौरी सांगेल तुम्हाला. गौरी झोपलेली आहे, म्हणजे खोटं झोपलेली. गौरी सांग कुठं जायचं आहे ते. नानी दिसते का? हा गौरी सांग कुठं चाललोय. ड्रामा क्वीन खोटी झोपली आहे ती. खोटी गाढ झोपली. चला सुरुवात झाली नाटकाला. आता चला सुरुवात करू. मार्केट यार्डच्या इथं आलेलो आहे. सेलिब्रिटी ओबेसिटी कंट्रोल. मजा करणारी गौरी आता झोपलेली आहे. काय आई काय झोपल्यात की जागेत. सांगली फाट्याजवळ आलोय. आता राईटला टर्न मारायचा. बाबा रामदेव मंदिर खाऊ गेली. काल परवाच्या दिवशी आम्ही इथं आलो होतो. हातकणंगले इथे बस स्टँड आहे हातकणंगलेचं. आणि गेली कित्येक वर्ष उड्डाणपूल होतच आहे. उड्डाणपुलाचं काम कित्येक वर्ष चालू आहे. कुठे अडकलंय काय माहिती. कुठली नदी आहे ही? ही कृष्णा नदी. कृष्णा नदी आम्ही क्रॉस करतोय. तिचा उगम झालाय महाबळेश्वरला. महाबळेश्वरला गेलो तेव्हा गेलो होतो आपण ना कृष्णा मंदिरला. हे कृष्णा नदीचं उगम स्थान आहे. आता सांगली बायपास आलेला आहे. इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि पंढरपूर सोलापूर असेल आपल्याला जायचं आहे. हा रस्ता खूप छान आहे कॉन्क्रीटचा. सेम रस्ता कोल्हापूरपर्यंत व्हायचा आहे. परंतु मध्ये अजून जमीन आकवारीचं काम बाकी असल्यामुळे कित्येक वर्ष काम तिथं रखडलेलं आहे. परंतु आता मोजणी झालेली आहे पूर्ण. त्यामुळे मला वाटतं वर्ष 2 वर्षामध्ये सेम रस्ता कोल्हापूरपर्यंत येईल अशी आपण आशा करूया. इथं आम्ही थांबलोय जेवणासाठी. काय झालं गौरी? काय झालं? आज गुरुवार आहे. काय देते? आज गुरुवार आहे. हाय अदिती फुलांच्या मागं दिसायला लागले. असू दे आले चांगले आले. जेवणाची वाट बघतो. गौरी मोबाईल बघत नाहीस का? माझा मोबाईल तिच्या मम्माकडे आणि तिचे मम्माला माझा मोबाईल त्यामुळे मी आणि गौरी सेम काय म्हणते काय. पनीर टिक्का किमयाच्या आवडीचं, बैगन मसाला, डाल तडका आणि रोटी. कसं काय मंदार? चांगलं. गौरी कसं आहे? मस्त आहे एकदम छान ना. गौरीला कलिंगडाचा ज्यूस प्रचंड आवडतो. कलिंगडाचा ज्यूस म्हटला की एकदम खुश. कसं आहे या हॉटेलची तत्परता आणि लगेचच फीडबॅक मागतात. ही आयडिया खूप छान. QR कोड देतात आणि मग आपण फीडबॅक लिहितो. मोस्टली आपण चांगलाच लिहितो, पण हे हॉटेल खरंच चांगलं होतं त्यामुळे रिव्ह्यूज आवडतात. आता पुढचा प्रवास. या भागात पवनचक्क्या खूप दिसतात.
on National Highway 150 for 800 meters. किमिया आणि गौरी दोघी कुठला तरी हिंदी पिक्चर बघतात. त्याचा आवाज फार मोठा आहे. आता अक्कलकोटला पोचलोय. ऑनलाईन पाहताना यात्री निवास आणि भक्त निवास इथे खूप दिसतात. त्यामुळे अक्कलकोट मंदिराच्या ट्रस्टचं भक्त निवास ऑनलाईन पाहताना लक्षातच येत नाही. मंदिराच्या ट्रस्टचं भक्त निवास सगळ्यात छान आहे. अक्कलकोट समुद्र यात्री निवास. गुगल मॅपनं आम्हाला इथं आणून पोचवलं. हे भक्त निवास काही फारसं चांगलं वाटलं नाही. पायऱ्या खूप चढाव्या लागणार होत्या. या हॉटेलची फोनवरून चौकशी केली होती. त्याने फोटोसुद्धा पाठवले होते. सागर लॉज. बरं म्हणजे चांगलंच आहे. सगळेजण निवांत बसलेत आणि मंदार मॅच बघ. मंदार तोंड दाखवणार तर दाखवा. 2 बेड्स आहेत तिथं आणि ते मॅट्रेस देणार. हे गौरी. अक्कलकोट छोटंसं शहर. रस्ते अरुंदच आहेत. मुख्य रस्ते फक्त थोडेसे रुंद आहेत. आता वाजलेत रात्रीचे 7:44. मंदार गाडी पार्किंग लॉटमध्ये लावायला गेले आणि आम्ही वाट बघत थांबलो. सुमारे 1990 साली आम्ही इथं आलेलो होतो. ते मंदिर छोटंसंच होतं. फारशी गर्दी नसायचीच. आज गुरुवार. दर गुरुवारी पालखी सोहळा असतो. चैत्र शुद्ध द्वितीया, प्रगट दिन, स्वामी पुण्यतिथी आणि दत्त जयंती यासारख्या पवित्र दिवशी विशेष पालखी सोहळे आयोजित केले जातात. या वटवृक्ष मंदिरात असलेल्या महाकाय वटवृक्षाखालीच श्री स्वामी समर्थ महाराज अनेक वर्ष ध्यानधारणा आणि वास्तव्य करत असत. या वडाच्या झाडाखाली बसूनच त्यांनी भक्तांना दर्शन दिले आणि अनेक लीला केल्या. पालखी सोहळा असल्यामुळं स्वामींच्या दर्शनाला जाताना स्वामींच्या पालखी खालून जाण्याचं भाग्य आम्हाला आज लाभलं. गाभाऱ्यात फोटोसाठी परवानगी नसल्यामुळं बाहेरच्या स्क्रीनवरून हा फोटो शूट केला आहे. स्वामींच्या नित्य वापराच्या वस्तूचं जतन केलेलं हे स्मृतिदालन. श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि रोमांचक विधीचा भाग आहे. याला स्थानिक भाषेत मशाल पेटवणे किंवा मशाल विधी असं म्हणतात. हा मशालधारी माणूस धावत जाऊन स्वामींच्या इतर महत्त्वाच्या स्थळांना वंदन करतो किंवा ठराविक मर्यादेपर्यंत धावत जाऊन मशाल शांत करतो.